अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात फूट पडली आहे। पक्षाची बांधणी करण्याचं आव्हान शरद पवारांसमोर उभं ठाकलंय। त्यामुळेच शिर्डीतील पक्षाच्या शिबिराला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये 2 दिवसीय शिबिराला सुरुवात झाली। पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर ज्योत निष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची अशी टॅगलाईन या शिबिराला देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी आमदार खासदार राज्यातले पदाधिकारी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार गटाकडून हे पहिलंच शिबिर घेण्यात आलंय। या शिबिराच्या माध्यमातून एक प्रकारे शक्ती प्रदर्शनाचाच प्रयत्न करण्यात येतोय। आपल्या देखील काळात आपल्या समोर भविष्य काळात संघर्ष उभा राहिलेला आहे। येणारा निवडणुकीचं वर्ष म्हणजे संघर्षाचं वर्ष असतं। या निवडणुकीचा काळ 2024 चा होणार आहे आणि या काळात आपण सर्वजण वैचारिक संघर्ष करण्यासाठी ठामपणाने भविष्य काळात काम करण्याची गरज आहे। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार गटानं पक्ष आणि चिन्हावर दावा केलाय। या प्रकरणी निवडणूक आयोग लवकरच निकाल देण्याची शक्यता आहे। पक्षावरच्या वर्चस्वावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद या शिबिरात सुद्धा उमटले नाहीत तरच नवल। आपण आपला पक्ष फोडला। मागच्या वेळी या ठिकाणी शिबिर झालं त्यावेळी अनेक जण दिग्गज या ठिकाणी समोर बसलेले होते। ते निघून गेल्यामुळे मागच्या कप्प्यात बसलेल्यांना यावेळी पुढच्या कप्प्यात येऊन बसायची संधी मिळाली। सगळे पाहतोय आणि अनुभवतोय। दुर्दैव आहे की विरोधक असला तर खोटे आरोप करायचे, त्रास द्यायचा, छळायचं, पक्ष फोडायचे, घर फोडायची, ईडी सीबीआयच्या खोट्या केसेस करायच्या, लोकांना त्रास द्यायचा आणि ते आपल्या बाजूला आले तर मग विषय संपला, मग वॉशिंग पावडर। अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। पक्षातील आमदार खासदार आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात अजित पवार यांच्यासोबत निघून गेले। शरद पवार यांच्यासोबत काही निवडक लोकप्रतिनिधी राहिलेत। पवार काका पुतण्यामध्ये आता राजकीय संघर्ष पेटलाय। पक्ष फुटीनंतर पुन्हा एकदा पक्ष बांधणीचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून केला जातोय। आगामी सार्वत्रिक निवडणुकीत हे दोन्ही गट आमने सामने येणार हे सुद्धा निश्चित आहे। त्यावेळी जनता कुणाच्या बाजूने हे आगामी निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, शिर्डी।